नमस्कार. आपण ऐकलं असेल संसदेचं अधिवेशनात सरकारने जनविश्वास विधेयक म्हणून आणलं आणि ते पारित झालं. तर त्यात असं म्हटलं गेलं की सगळ्या गुन्ह्यांना काढून त्याच्याऐवजी दंडाची तरतूद केली गेलेली आहे. सरकारने याला नाव दिलंय जनविश्वास विधेयक. या नावातच सगळं आलंय. थोडक्यात म्हणजे जनसामान्यांसाठी हे विधेयक आणलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी म्हणजे त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा त्यांचा सरकार ह्या व्यवस्थेप्रती विश्वास वाढायला ह्या विधेयकाचा मूळ उद्देश आहे. म्हणजे अगदी विचार केला तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा मोदी सरकार असेल किंवा माननीय पंतप्रधान मोदीजीच असतील, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते कसे मेसेज आपल्याला देत असतात किंवा देशाला कसा एक विश्वास ते देत असतात, हे या विधेयकातून पण आपल्याला लक्षात येतंय. त्याचं नावच मुळी जनविश्वास विधेयक दिलेलं आहे. म्हणजे नक्की काय झालंय? तर केंद्र सरकारच्या भरपूर काही मंत्रालय आहेत, एवढे विभाग आहेत आणि इतके सगळे ॲक्ट आहेत, ज्याने आपण सगळं आपलं रोजच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या कायद्यांचा आपल्या सामान्य जीवनामध्ये रोज काही ना काही प्रमाणात आपला त्याच्याशी संपर्क येत असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काही ना काही प्रमाणात संबंध येत असतो. जवळपास ह्या विधेयकाद्वारे 80 ॲक्ट म्हणजे केंद्र सरकारचे 80 कायदे आणि 23 मिनिस्ट्रीज, 23 मंत्रालयाअंतर्गत 80 कायद्यांचा यामध्ये प्रोव्हिजन 717 प्रोव्हिजन्स जे आहेत, या क्रिमिनलाइज केल्या आहेत. म्हणजे नक्की काय केलंय, की त्याचं गुन्हेगारीकरण बंद केलं. ते कायद्यांमध्ये ज्या गुन्हेगारीच्या किंवा गुन्ह्यांच्या ज्या काही प्रोव्हिजन्स होत्या, त्या काढून टाकल्या आहेत. आणि मग त्याचं काय झालंय पुढे? तर त्या गुन्ह्यांच्या प्रोव्हिजन काढून त्याऐवजी आता दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणजे काय, की उदाहरणार्थ, की आपण समजा आपलं एक लायसन्स आहे, आपण गाडी चालवतो आणि असं होऊ शकतं, की आपल्याला माहिती आहे, की माझं लायसन्स आता 1 महिन्याभरात रिन्यू करायचं आहे. पण असं पण होऊ शकते, की आपण ते विसरून जाऊ आणि एखाद दिवस आपण गाडी चालवू. पण त्यानंतर आपल्याला कोणी पकडलं म्हणजे पोलिसांनी पकडलं, तर साहजिकच आपल्याला फार भीती वाटेल. कारण काय त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स होत्या, त्या दंडाच्या तर होत्याच होत्या, पण त्यासोबत जेलच्या पण प्रोव्हिजन होत्या. म्हणजे काय, की कुठलाही सामान्य नागरिक जो गाडी चालवतो आहे आणि त्याच्याकडून लायसन्स रिन्यू करायचं राहून गेलेलं आहे, म्हणजे फार मोठा काही गुन्हा घडलेला नाहीये, त्याच्याकडून इग्नोरन्स आहे, म्हणजे त्याच्याकडून काही लक्ष दिलं गेलेलं नाहीये. तर त्यासाठी प्रोव्हिजन ज्या होत्या थोड्या दंड स्वरूपाच्या असायला पाहिजेत. म्हणून अशा काही प्रोव्हिजन म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण इन्कम टॅक्स सगळे भरतो. तर इन्कम टॅक्स भरला नाही, रिटर्न भरला नाही वेळेवर, तर काय व्हायला पाहिजे? तर दंड असला पाहिजे. त्याचा दंड आहेत, पण दंडाबरोबर जेलची पण तरतूद होती. म्हणजे गुन्ह्याची पण तरतूद होती. ती काढून टाकली असेल. किंवा फॉर एक्झाम्पल आपण रेल्वे स्टेशनवर जातो. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर जर आपण काही प्लॅटफॉर्मवर आपल्याकडून काही म्हणजे कोणाकडे अनधिकृत एंट्री झाली, कुठेतरी आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथे जर रेल्वेने लिहिलं असेल, की ते प्रवेशांना सामान्यांना मनाई आहे. पण आपण गेलो, तर तर तिथे काय प्रोव्हिजन होते? तिथे सुद्धा अशीच क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची प्रोव्हिजन होती. या सगळ्यामुळे होतं काय, की सामान्य माणसाला कधी-कधी त्याला ठाऊक नसताना कधी-कधी थोडंसं दुर्लक्षामुळे असेल, की त्याच्याकडून ती गोष्ट घडल्यानंतर मात्र तो फार त्याच्या प्रेशरमध्ये येऊ शकत असतो. कारण शेवटी सरकारी कर्मचारी आहेत. त्यावर एक प्रत्येकाचा आपल्या कायदेकडे बघण्याची तर या अशा बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे मी म्हटल्या त्याप्रमाणे 717 प्रोव्हिजन्स आहेत, ज्यामधून डिक्रिमिनलायझेशन केलं. म्हणजे तिथे आता कुठल्याही प्रकारे कुठलाही सरकारी कर्मचारी किंवा कुठलाही कायदा आपल्याला त्या संदर्भात तो कायदा मोडल्या संदर्भात किंवा तिथं चुकून जर आपल्याकडून मोडला गेला असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जेल ही प्रोव्हिजन त्यामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे सामान्य माणसाला जेलमध्ये मात्र काही जावं लागणार नाही. म्हणजे त्यामुळे एक बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आत्मविश्वास वाढतो. कारण काय होतं, की हे सगळे कायदे हे फार जुने कायदे आहेत. काही ब्रिटिशकालीन कायदे आहेत आणि आपण बघितलं, की आपण ब्रिटिशांच्या राज्यामध्ये 200 वर्ष राहिलो. त्यामुळे काय, की कायदा केला म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीतरी अत्याचारी, अन्यायकारक प्रोव्हिजन्स असायची. ही ब्रिटिशांची कार्यपद्धतीच होती. त्यामुळे त्याच पुढेही काही प्रमाणात चालू राहिल्या आणि म्हणूनच मोदीजी म्हणतात, की गुलामगिरीचे सगळे अ, अ, अवशेष आपण पुसून टाकले पाहिजे. कुठलेही जर आपल्याला कुठे वाटत असेल, की आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण गुलामगिरीच्या स्वरूपातल्याच आहेत अजूनही, तर त्या आपण काढून टाकल्या पाहिजेत. आपल्या समाज जीवनातून त्या काढून टाकल्या पाहिजेत. हे त्याचंच एक पाऊल आहे.
717 प्रोव्हिजन, 23 मिनिस्ट्रीज, 80 कायदे छोटं काम नाहीये. खूप त्याला कोऑर्डिनेशन लागतं आणि सगळं कोऑर्डिनेशन करून त्याला शेवटी कायदा बनवण्याची एक प्रक्रिया असते. त्या समित्यांमधून, ते मंत्रालयाच्या समित्यांमधून गेलं पाहिजे, पुन्हा ते संसदेच्या पटलावर आलं पाहिजे, त्यानंतर ते पारित झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ही सगळी प्रोव्हिजन करायला फार काम करावं लागतं. निश्चितच मोदी सरकार त्यात पुढे असतं. त्यामुळे हे सगळं केल्यानंतर आपल्याला आता एक निश्चित मी सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्या समाज जीवनावर एक पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जी आपल्याला जेलची किंवा कोणी आपल्याला जर जेलची जर भीती घालू शकत असेल तर ती आता घालू शकणार नाही. निश्चितच हा सगळा मला असं वाटतं की एक सुखकारक आणि चांगला बदल आपल्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे.